नमस्कार, मनीच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय असा काय नाही, बघा आता दिवसभर काय काय करतोय तेच दाखवणार आहे. त्याच्या आधी काय विषय आहे की लय दिवस झालं पुण्यातल्या भाज्या खाऊन खाऊन नाही का नुसता ताण आलता, म्हणून मम्मीनं घरनं भाज्या पाठवल्या ताटपडीतनं. एकदम फ्रेश फ्रेश ताज्या ताज्या भाज्या. कुठल्या कुठल्या भाज्या त्या आता सांगू आपण. हम्म. भरपूर साऱ्या काकड्या येस. देशी आहेत ना, देशी देशी. देशी काकड्या, बीट. हम्म. आणि हे आहे करड्याची भाजी. करड्याची भाजी. हम्म. हे आहे चाकवत, मेथी, शेपू, कोथिंबीर, फ्रेश फ्रेश मिरच्या, टोमॅटो टमाटी आणि ऍपल. वाव. आणि वांगी पण आहेत. तर मस्त पालेभाज्यांचा असं काय म्हणतात ते, मस्त बाजारच झालाय आज. बाजार झालाय. आणि आता आम्ही आठवड्याभर पालेभाज्या खाणार. येऊ. आता हे ठेवून टाकूया फ्रीज मध्ये व्यवस्थित. हो. आणि या सगळ्या भाज्या आता मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवून देतो. आणि त्यात माझ्या आवडीची सगळ्यात गोष्ट आली, काट्याची वांगी. एकदम देशी, मटणापेक्षा भारी लागतात. देशी काकडी, वा. आणि फायनली घरातून बाहेर पडलोय. सगळं भाज्या बिज्या ठेवल्या फ्रीज मध्ये. ऍज युजल थोडं लेटच झालंय. अजून आम्हाला जेवायचंय. जेवायचं कुठं काय हा स्पॉट ठरला नाहीये. वाटेत जाता जाता ठरवतो. येस. बघू, दाखवतो आम्ही कुठं जातो. बाय बाय. बाय. आमचं अजून काही डिसाइड होत नाहीये काय खायचं. सिरियसली यार, कन्फ्युजन असते कधी कधी बाहेर कुठं जायचं. असावेत की जिभेचे चोचले असावेत. तुम्हाला काय वाटतं मंडळी? तर बघू. आमचं खरं तर एक पहिलं काम आहे तुळशी बागेत. तिथं गेल्यावर मला वाटतं ठरवावं आहे ना मंदार. मी एक ऍपल खाल्लंय, मंदारने 2 काकड्या खाल्ल्यात नुकत्याच फ्रेश फ्रेश आलेल्या. बघू आता काय खाणार आहे, आम्ही दाखवतो. आणि आजी आजोबा दिसले आणि खूप छान वाटते यार असले बघून. याला म्हणतात शेवटपर्यंतची साथ. अजून काय पाहिजे आयुष्यात? भारी भारी. ऍक्च्युली आम्ही ठरवलेलं वैद्य उपहारगृहाला जायचं, छान छान खायला, जे खूप ब्लॉग्स मध्ये खूप ठिकाणी मी बघितलंय. पण आज सोमवार असल्या कारणानं सगळे सिटीतले बरेचसे चांगली चांगली हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे आम्ही शोध मोहीम करत आमचा 1 तास गेला. आणि शेवटी आम्ही पुणा कॅफेला आलो जेवायला. वैताग आलाय, ऊन आहे, इतकं ऊन आहे. आणि प्लॅन चुकलाय, पचका झालाय. वैद्य उपहारगृह 3 नंतर उघडतंय असं दाखवतंय. बाकी सोमवारी तर बंदच आहे, प्रभा विश्रांती गृह वगैरे. आणि आता फायनली सर्च करून तुळशी बागेच्या जवळपास म्हणून इथं आलोय. पुणा उपहारगृह नाही, सॉरी. मुझे भूख लगी है, मुझे खाना नहीं दे रहा कोई, मैं दुबला हो गया, मैं पतला हो गया हूँ. पुणा कॅफे. भूक लागली गाईस, त्यामुळे मी काही गडबडते. चला खातो काहीतरी. तर आम्ही येऊन बसलो हॉटेलमध्ये. तिथे 2 सेक्शन आहेत, खाली एक आहे आणि वर फॅमिली आहे. छोटसच आहे, 5-6 टेबल आहे वर, पण मस्त कोझी कोझी वाईब आहे, छान वाईब आहे. आता जेवण कसं आहे ते आता जेवण केल्यानंतर सांगतो. आम्ही ऑर्डर केलंय व्हेज भुना कढाई. व्हेज कढाई. हा तेच. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आणि रोटी. सध्या तरी ऑर्डर. हा, मला हॉटेल दाखवतो. फायनली आलेली आहे आणि आम्हाला आता रोटी तरी मिळालेली. आता भाजी लय भूक लागली मला. मला लेट जेवायची सवय नाही. आम्ही येस, खूप दिवसांनी रोटी खाणार आहे. नाईस. मी खाऊ. मला जास्त लागले, तुला नाही लागले. चांगलं आहे. आणि भूक लागल्यावर सगळं चांगलं लागतं. आणि आता शेवटची डिश
तवा पुलाव मागवला आणि मस्तपैकी जेवण झाले आणि आता आम्ही कल्टी मारणार आहे. तर हॉटेलची वाईब तुम्ही बघू शकता. तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही काय ग व्हेज कढाई भुना आणि रोटी आणि तवा पुलाव. तवा पुलाव. तर मस्त पैकी आम्ही गच्च भरले, शिल्लक राहिलाय उलट पुलाव, तो आम्ही घेऊन आलोय. आणि बिल पण असं जास्त नाही झालं, 560 वगैरे बिल झालं. ओके, मी पण ट्राय करू शकता, मी माहित असेल तर आपल्याला. आपणच नवीन आहे. हो, पुना कॅफे. यो. आता आम्ही निघालोय तुळशी बागेत, जे आमचं महत्वाचं काम होतं. मॅडमच्या भावाचं लग्न आहे, हा. त्यासाठी ज्वेलरी घ्यायची आहे. आणि तशी तान्या मित्रांनी सांगितले सगळ्यांना बॉस म्हणायला, तसं मॅडमने सांगितले मला मॅडम म्हणायला. हो, याचं काय ऐकत जाऊ नका, काहीही बडबडतो. ऍक्च्युली तुळशी बागेत चाललोय. मस्त मस्त मला जरा ज्वेलरी मिळतीये का बघायचंय, तर बघतो. होपसो गर्दी नसावी. तुला कळतंय का तुळशी बाग बंद असते सोमवारी? काय ये भगवान क्या जुलुम है. खरंच बंद असते का? काय आलोय आपण आज? प्लॅन केलाय सगळा. हे तू मुद्दाम केलंस का मंदार? मला आता आठवलं, आपण आलतो बघू दोघ जण. मंदारला अचानक तुळशी बागेत जाताना शॉप दिसले, लक्ष्मी वॉच अँड कंपनी. त्याला आधी कोणीतरी सांगितलेलं, तो शोधतच होता नेमका. त्याला वॉचचं काहीतरी बेल्ट ऑर समथिंग घ्यायचंय. बघतोय तो. फायनली आम्ही तुळशी बागेत पोहोचलो आहोत. बघतो चालू आहे का, मला तर चालू दिसतीये. मंदार आहे की रे? मला ही फुलं बघूनच छान वाटतंय रे खूप. आम्हाला गाडी लावण्याचं आता टेन्शन आणि तुळशी बागेत येऊन पोहोचलोय. मला जे हवंय, बंद तर नाहीये, चालू दिसतंय सगळं. दुकान हे बंद आहे बघा. बघ की. हा, बरीचशी बंद आहे. बघते मला काय भेटतंय का, आवडलं तर ठीक, बघूया. मला हे आवडले, 450. तसे पाहिजे तशा किमती आहेत, पण 600, 750, 150 पासून स्टार्ट आहे. पण हे छान आहे. हे मला तुम्हाला आवडतं का? मॅच होत असेल तर काय हरकत आहे. आणि तुळशी बागेतून बाहेर पडून खरं तर काही मिळालं नाही मला एवढं. एक कानातलं चांगलं होतं ते मिळालं. ऊसाचा रस प्यायला आलोय. आणि मला अजिबात नाही आवडत. मी सिरियसली सांगतो, नेक्स्ट टाइम पासून कुठल्या तर मैत्रिणीलाच घेऊन जात जा. मी तिथं जाऊन काय करणार, बोर होते. पोरांना नाही, तुळशी बागेत जाऊन काय करणार सांगा बरं. असं थोडीच येऊ शकतात मुलं. नाही होऊ शकत. माझं लग्न झालं, हा, मग पोरगी पटवायला म्हणून जर जात असतील लोक, तसं नाही, माझं तसं नाही. हो ना, मला आधी पण नव्हतं आवडत. मला मंदारला नाही आवडत खरं तर. मी त्याला जबरदस्ती तुळशी बाग, घेऊन जात असते. तुळशी बागेत असेल, साड्या बघायला असेल, मला बघा की 15-20 मिनिटात बघा. 3-3, 4-4 तास कोण घालत. आता रस पिऊया म्हणजे तो शांत होईल. रस प्यायला ये म्हणलं माय. मी हे रसाचं दुकान एकदम जुनं आहे, एकदम जुनं आणि असली वाईब आहे ना इथं, खतरनाक. Yes. एकदम असं विंटेज पीस वाटतं. हिंडून फिरून थकून भागून फायनली हे पिल्यावर भारी वाटतंय. नाईस, चांगलं वाटतं. रस प्यायला ये म्हणलं